म्हणजे आपल्या भागात पाऊस चालू झाला नाही जास्त. म्हणजे आपल्या भागात पाऊस चालू झाला नाही जास्त. काय नाही घाबरून घरात येऊन बसलोय. इकडे पकडायला कुठून आले? याच्यातून घाटाच्या खाली. घाटा खालून. हो. खिरेश्वरला तुमचं हॉटेल काय नावाने आहे? संकेत हॉटेल. किती लोक घुसला पाय आतमध्ये? म्हणजे नांगस टाकायची का? हो हो. ओ बाबू पळाले खेकडे पळाले. शूज कुठे? अरे शूज गेला. लय मोठे बाबू मी ये लवकर ये. अयो हे मोकर तिथं गेला. आता पकडणार कशी काय? हात ठेवला. हा पकडली बाबा. अरे इथं तो वॉटरफॉल आहे. बाळा कुठे येईल तो? ए बाबा जर कोणता आहे हातात पडलं? हा कोणता? जिंका चिक्का जिंका चिक्का. अरे मोठी आहे रे. बाबू खेकड्यांचा आता तुरडा झालेला आहे. म्हणजे फोडून झालेली आहेत. उकडून घ्यायची का? अरे भेटणार रे तिकडे जाऊन बसलं तरी चाललं. चला अखेर खेकडा फ्राय या ठिकाणी आलेले. मग पकडायला होते खायला पण आहे. आता त्यांच्या 2-2 नांग्या फोडून झाल्यात. माझी एक पण नाही झाली. फोडाफोडी चालू झालेली. मला काय बोलावं तेच कळत नाहीये. 4-5 नांग्या झाल्यात. मला एक तरी घाल द्या. चला नमस्कार. शिव ट्रेकर्समध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं समजून स्वागत. आता मी लाईट लावलेली. याचा अर्थ म्हणजे मी संध्याकाळचा बाहेर पडलेलो आहे. दिवसभर आज शनिवार 4 तारीख आहे ना आज. 4 तारीख आहे आज. आणि खूप भयानक पाऊस होता आज दिवसभर. आज आपण गावातले बरेचसे व्हिडिओ केले. 2 ते 3 व्हिडिओ केले. काही समाजकार्याचे व्हिडिओ केले. त्याचबरोबर बाळाचा अंडा भुर्जीचा पण व्हिडिओ केला आज. तर संध्याकाळचे 6:30 वाजलेच. आणि आता एवढ्या संध्याकाळी निघायचं कारण म्हणजे आपण चाललो खिरेश्वरला. आपण एक खेकडे पकडणार आहेत. आणि खेकड्यावरचा आजचा हा आपला छोटासा ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे. आणि आता खेकडे पकडायला खिरेश्वरला आता पुढे कोणत्या भागात जाणार आहे हे मला जास्त माहिती नाही. आता त्या ठिकाणी आज आपण थांबणार आहे मारुती मामाकडे. त्यांचं हॉटेलचं नाव आहे संकेत हॉटेल. मंदिर कोणतं तिथं? मंदिर नाही, घराजवळ मंदिर कोणतं आहे? गणपतीचं. तर मारुती मेहमान आहे. म्हणजे आपण जे हरिश्चंद्रगडला जातो त्याच्या राईट साईडला एक छोटंसं मंदिर आहे गणपतीचं. आणि तिथंच एक छोटंसं हॉटेल घरासारखंच आहे. संकेत हॉटेल म्हणून आहे. त्या ठिकाणी त्या हॉटेलमध्ये किंवा त्या ठिकाणी राहायला येणारे लोक आहेत ना हे प्रॉपर ट्रेकर असतात. कारण जो मारुती मामा आहे हा खूप वर्षापासून त्या ठिकाणी हॉटेलिंगचा व्यवसाय करतो. आज आपल्याबरोबर बाळा पंडित आहे. त्याचं रिलेशन चांगलं आहे मारुती मामाबरोबर. आणि आज आपल्याला खेकडे पकडायला सुद्धा हा मदत करणार आहे. टॉर्च वगैरे सगळं चार्जिंग वगैरे सगळं मटेरियल घेतलेलं आहे. पण आज आपल्याला आपल्याबरोबर अजून 2 साथीदार आहेत. गावातले ग्रामपंचायत सदस्य आणि अजून एक व्यक्ती आहे. चेहऱ्याने ओळखतो, नावाने ओळखत नाही. दशरथ मामा वाळून. हा वाळून मामा बरोबर. तर हो या ठिकाणी बघ गाडी चालत होते. उशीर झाला त्याच्यामुळं गणेश शेठ गाडी चालवत. गणेश शेठ बाय करा आणि पुढं बघा. धन्यवाद. आणि इकडे वाळून मामा आहे. वाळून मामा ना तुम्ही युट्यूब मध्ये घेणार आतापर्यंत युट्यूब मध्ये कुठं दिसलं का? पहिल्यांदाच मामाला एक वेगळा अनुभव देऊया. बऱ्याच दिवसाची इच्छा होती चेअरमन साहेबांची. मला घेऊन चला म्हणजे असं आपण काय ते म्हणत होते बाबा खेकडे खायला पण आणि फिरायला बा तिकडलं. आपण थोडंसं जपून चालू आहे. पावसाला सुरुवात झालेली आहे. पिशव्या कशाला घेतल्या? पिशव्या कशाला घेतल्या? बॅटरीला. हो. खेकडे पकडायला कुठून आले? याच्यातून घाटाच्या खाली. घाटा खालून. हो. किती किलोमीटर? 15-20 किलोमीटर. आता घाटात एवढा पाऊस आहे. मग आता काय झाला? एवढा पावसात खेकडे पकडायला वर
तुमच्या खाली खेकडे नाही का? खाली नाही खेकडे. तुम्ही कोणत्या गावातले? हा सफेद सफेद पाठीचे म्हणजे काळ्या पाठीचे पकडायला आले. मग काळ्या पाठीचे खेकडे आता 2-3 आठवड्यात भेटेल, नंतर बंद होईल ना. नंतर डायरेक्ट दिवाळीला. कोणतं गाव कोणतं? मोरोशी. मोरोशीमधून आलेत का? ते हॉटेलवाला बैरव हॉटेलवाला तुमच्या ओळखीचे आहे का? बरं. आम्ही कमळकडे येत असतो कधी कधी. तर तुमच्याकडे खेकडे कोणते खायला? सफेद चांगले नाही लागत? एवढ्या नाही. चांगले नाही लागत. नाही. मग साईज पण बारीक असते का? साईज पण बारीक असते. बारीक असते. बरं. बघा ही लोक आहेत ना, माळशेत घाटाच्या खालून ही लोक आलेली आहेत. माळशेत घाटामध्ये पाऊस किती असतो सगळ्यांना माहिती आहे. आणि खेकडे पकडायला आलेले. आज आम्ही तुमच्यावर खेकडे पकडायला आहे. आम्ही पण खेकडे पकडायला झालोय. ते पण डायरेक्ट आळे फाट्यावरून आले. चला आज आपल्याला पार्टनर आहेत सगळे. आणि किती असं घरी रात्री जाणार का घरी का सकाळी? रात्री. आता काय कशा आले? बाईकवर. कमाल आहे बा तुमची. घाटात 2 व्हीलरवर जायला तर मी एकदा आलतो. 17-18 वर्ष झाले. मागचा आहे ना, मागचा त्या वॉटरफॉल खाली गाडी बंद पडली. तो दरीकडे पळाला होता. त्या बाजून काय ताकद होता. दगडी वगैरे पळायला लागली का नाही अजून घाटामध्ये? अजून नाही. हा पण अजून धोकादायक आहे घाटामध्ये प्रवास करायचा. जरा काळजी घ्या. अजून थोडा अजून महिनाभर अजून जरा तकलीफ आहे. चला आता धरणाच्या भिंतीवर या. गाडीमधून जरा कॅमेरा तर क्लिअर दिसतंय. कॅमेरा क्वालिटी भारी. 8 वाजलेत. आता आपण खिरेश्वरला या ठिकाणी पोहोचलेलो आहे. चला जगदीश भाऊ आलेले आहेत. नौकरी निवांत व्हा. मग काय. चला केलेलं आहे. वाळून साहेब इकडं बाळा आल्या लगेच तयारी, विश्रांती नाही. आणि खेकडे पकडायला जायचे. चिकन धुवून घेतलं का? इकडं कांदा भाजायला ठेवलेला आहे मामाने. आणि इकडं काय चिकन उकडायला ठेवलंय. अरे वा. मामा चालू म्हणजे तुमच्याबरोबर बोलतो. खिरेश्वरला तुमचं हॉटेल काय नावाने? संकेत हॉटेल. किती लोकांची सोय होती तुमच्याकडे? जेवणाची आणि राहण्याची दोन्ही सांगा. राहायची 30 जणांची. 250 वन टाइम. अरे वा मस्त. आणि जेवणामध्ये व्हेज नॉन व्हेज नाश्ता वगैरे सगळं म्हणजे तुम्हाला जे मेनू पाहिजे ते सांगता का? कसं काय बरं. अरे वा. मग खिरेश्वरमध्ये सगळ्यात जुनं हॉटेल तुमचंच असेल ना? म्हणजे केटरिंग व्यवसाय तुम्ही सगळ्यात जुने. पण इकडं पर्यटक टाकतात. आणि पर्यटक तुमच्याकडं पर्यटकपेक्षा ट्रेकर जास्त येतात ना, ट्रेकिंग क्षेत्रातले. बरोबर ना? खिरेश्वर मधलं सगळ्यात जुनं केटरिंगचा व्यवसाय करणारे मारुती मामा आहेत. आणि या ठिकाणी हे हॉटेल प्रसिद्ध आहे. जरी साधं असलं तरी हे हॉटेल प्रसिद्ध आहे जेवणासाठी आणि ट्रेकर्स लोकांच्या विश्रामासाठी. बरोबर ना? 16-17 वर्ष. अरे बापरे. बरं आता भविष्यामध्ये तुमचं काय आहे का विचार याला डेव्हलप करायचा? करायचं ना? मग अरे वा. फक्त डिझाईन चांगलं करा. वाटलंच तर दिशा थोडी तो इकडं असली तरी चाल, पण डिझाईन चांगलं करा. का तुमचं एक नाव आहे या क्षेत्रामध्ये, या भागामध्ये. तुमच्याकडे येणारी लोक ही वेगळी आहेत. हो बरोबर. संकेत हॉटेल मारुती मेमाने यांचं या ठिकाणी आज आपण मुद्दामून संध्याकाळच्या वेळेला का थांबलोय मुक्कामाला, तर त्याचं कारण तुम्हाला थोड्या वेळाने कळेलच. पावसाला नुकतीच सुरुवात झालेली आणि हे जे थेंब जमिनीवर पडतात ना, या जे थेंबाच्या आवाजाने त्या जमिनीत जे खेकडे आहेत ते बाहेर येतात. आणि सुरुवातीचा जो पाऊस असतो त्या पहिल्या पावसामध्ये खेकडे मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. तर आज आपण ते खेकडे पकडण्यासाठी, ते पण आपण काळ्या पाटीचे खेकडे पकडणार. त्याला काय किरवे नाही मग चिंबोरी. तर आज आपण पहिल्या पावसामध्ये, म्हणजे आपल्या भागात पाऊस चालू झालेला नाही जास्त. कॅमेरा बंद करा. काय नाही घाबरून घरात येऊन बसलोय. मगाशी जो सीन झाला ना तो एकदम खतरनाक होता. आता आम्ही घरामध्ये येऊन बसलो. लाईट गेली होती थोडा वेळ आणि समोरच आमच्या समोर म्हणजे फक्त 50 ते 60 फुटावर वीज पडली. एवढा भयानक एक्सपिरियन्स होता, म्हणजे अनुभव होता ना. तुम्ही जर व्हिडिओ जर पाहिला रिव्हर्स, मी तुम्हाला परत सुरुवातीला पण दाखवेन, परत दाखवेन. आमचे चेहरे आहेत ना असे लाल काळे पिवळे सगळे कलर रात्री झालते. तर मी व्हिडिओ बघा, मी परत एकदा प्ले करतो
आणि आता थोडा वेळ थोडा पाऊस पडू द्या आणि विजांचा पण थोडासा आवाज चालू आहे त्याच्यामुळे आपण थोडं वेळ आता आतमध्ये बसलं थोडी माहिती घेतो आम्ही काय हां थोडी माहिती घेतो थोडं आणि थोड्या वेळाने जरा पाऊस कमी झाला की आपण खेकडे पकडायला जाणार आहे आणि खेकडे पकडून आल्यानंतर या ठिकाणी बसलो की आपण खेकडा फ्राय किंवा खेकड्याची भाजी या ठिकाणी करणार आहे. पण आताच विजाचा मोठा आवाज झालाय आमची जिरली जिरली कॅमेरा फक्त उलटा पाहिजे होता म्हणजे की वीज भारी रेकॉर्ड झाली असते. हा मग खतरनाक आवाज बघ आवाज डेंजर सगळे घाबरून मी खोलीमध्ये येऊन बसलो एका कोपऱ्यात बसली मारुती कोपऱ्यात हे बाजूला आहे मी बाजूला इथं कोपऱ्यात बसलोय हो का हा कोपरा मी तर इथे येऊन बसलो डायरेक्ट. 2 पाहुणे आलेत आपल्याकडे एक डॉक्टर साहेब आहेत मुंबईवरून का काय नाव आपलं डॉक्टर राजेश डॉक्टर राजेश वाजले आणि आता खेकडे पकडायला चालू करू थोडंफार जरा पोटाला थोडा आधार दिला असं खाल्लंय आता खेकडे पकडायचे आणि पाऊस दिवसभर जास्त होता आता जरा बुरबुर चालू झाली म्हणजे आज खेकडे चांगले भेटतील. चला आता खेकडे चला गौरव शेठ आलेले आहेत आता खेकडे पकडायचे. नमस्कार आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. खतरनाक अशा खेकडे पकडायचे आपल्याला जास्त ठिकाणी नेऊ नका आमच्या अगोदर फाटत. चला पाऊस थोडासा थोडा पाऊस चालू आहे आता बघूया कसं होतंय. मंडळी सगळ्यांनी रेनकोट घातलेले आहेत सगळे तयार झालेत. चला आता चला गणेश शेठ चला जगदीश काका फुल पावसात पहिल्यांदाच ब्लॉगिंग होणार रे. आपण आपलं कडणीत चला बाबा घुसला पाय आतमध्ये पकडली का मला पहिली शिकार झालेली ऐका पाणी जास्त असल्यामुळे गडबड करू नका दुसरी पण टाका पोत्यात टाका पोता डायरेक्ट ओपन करून द्या म्हणजे नांगसाई टाकायची का हो हो लगेच पुढे जाऊ नको. ऐका ना पुढे येऊ नका हा पुढे पांढर करू नको गडवू नको पुढे हे बघ आराम कस काय कुत्त्याच्या बाग पुढे हे बघ हे बघ हे बघ हे बघ हा ते बघ हाय ठीक आहे हो बाबू आईला काहीच नाही त्याशी लय मोठा आणला होता मी शेवटले मी पाहिला होता का बांधावरून चाललंय पाय घुसतात डायरेक्ट त्याच्यामध्ये. पाण्यातून चाललेलं बरं त्यापेक्षा नाही तिकडे पडीतून पळाले खेकडे पळाले शूज कुठे अरे शूज अरे शूजचं काय आलं केला चले बाबा काहीतरी पकडशी मेंढूक बिंडूक पाहत नसत काय पकडली का अरे वा शिकार नंबर 20वी. इसको ऐसा लग रहा है की याला कोणीच बघत नाही गेलं अरे इकडं रोप लावलेली आहेत. अरे कशाला घेतो हा चलो ठीक आहे घेतली चलो दे सोडून छोटी
हा ये लवकर. माय पिशवी ते घेऊन गेलाय कोण बाळ्या. लय मोठे बाबा मी नाही ये लवकर ये. जायचे आता त्या पाय दाबा ना. नको 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 ती नाही पाळणार लगेच. नको जाऊ नको जाऊ पाळणार ती. मोकर तिथं 1 2 3. अरे इथं लय खेकडी आहेत. इकडे लक्ष ठेवा. हा इकडं लक्ष आहे. तिकडं कुठं गेला तो. इथे घरचे कसे हो मागून थांबली आज नको तिथं. ती गेली का नको. अरे पण हिने वळवळ करायला लागले आता. हा टक 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 गेला. कसं काय जाऊन घेईल हा टाक टाक लवकर यायला लागले. अरे ते वर कर आणि टाक लवकर. आता पकडणार कशी काय. हात ठेवला. हा पकडली बा. पकडली बघू दाखव. आईला मोठी पकडली. त्याला बॅटरी पण ही पिशवी कोण कोण आहे खेकडे पकडायला. कुठे मुंबईवरून आले काय सगळी. पुण्यातून आईला. हा नमस्ते कसं आहे मग. पूर्ण ब्लॉगिंग चालू आहे आता. मग काय चला आपले सगळे मित्र परिवार भेटलेले आहेत. बरं पावसामध्ये खेकडे पकडतोय आम्ही सगळे जण. किती पकडले. अरे वा 5-6 पकडले. लॉटरी चला अजून सापडूया. चला जेवण करून जा. हा आहे ना इकडे खेकडे खायला चला. खेकडे खायला आहे का. आता आम्ही पकडले ना काय. आमची टीम खाली झाले 2 वेळा कुठे सोडून घेतले. नाही चिखलत नाही चालत नाही ना. चला चला इकडे घर आहे का. बर मग दुसरा रोड नाही का. नाही ना हाच रोड आहे. हा मग ते ग्रामपंचायत मधून टाकून घ्यायचं ना रोड. सर्वांनी साथ दिली पाहिजे ना. हा शेत आहेत. सगळ्यांची हा बरोबर. साथ दिली तर होऊन जाते ते. आईला इकडे खाली जागा नाही का कुठे. नाही ना जागा. चला जागा नाही. लोकांना चांगले सद्बुद्धी देऊ आणि तुला रोड होतो या घरासाठी नाही का. चालेल चला. अरे वाच पाणी ये तर. अरे इथं तो वॉटरफॉल आहे. बाळा कुठे हिंडतोय बाबा. अरे कुठे हिंडतोय. झुरी आहे लय मोठी झुरी आहे इथं. खतरनाक वाहून जाऊ शकतो. चला पाणी स्वच्छ झालंय पण पाऊस थांबल्यामुळे ना आता खेकडं दिसायला लागलेली. आतापर्यंत जगदीशनी 5 टार्गेट केलेत. जर कोणता आहे हा साप. पडलं साप कोणता आहे. हिरवा 2 खेकडी. भांड करा आता कसं बरं जरा. आता झिंक चिक्का. पळाला साप. मी म्हणलं आज दिवसभर काय दिसत नाही. म्हटलं तेच म्हटलं साप दिसला ना. माझ्या वाट्याला साप कसा काय नाही. साप दिसला. बारीकपणे धरला होता मग गुगळे धरायचो पाणी. अरे मोठी आहे रे. बाबा व्यवस्थित टाक. खायला खरंच भारी आहे. पिशवी कुठे. दोघंच आहे. नाही भेटली का. नाही आता आतमध्येच गेला असतो. एक नंबर कस ते लक्ष याला म्हणतात लक्ष. आमच्यासारखं दुर्लक्ष पद्धतीने अशा पद्धतीने आता आलेले कंपनीला आहे. मी जरा पुढे आलतो. मला असं वाटतंय आम्ही मोजून नाही तरी कमी 50-70 तरी खेकडी पकडले. हाताला लागलेले आहेत. अरे वा गणेश भाऊ आलेले आहेत. शेवट खेकडीला मोठी पकडली ना गणेश भाऊ. आज एक 2 कुठे गेले. अजून पकडत का. नाही आलतो ना
आता घराच्या मागे खायला लागते. आजची कमाई वर येतील पाचव्या ती मामा. एकच नंबर. काय आमच्या लाईट परत शॉर्ट झाला. आता बघा कसं करतोय माहिती का. ओ गणेश माती लई लागली बरं त्याला. गायच होते पूर्ण केलं. एक नंबर. अशी कमाई भारी. पहिल्यांदा एवढी खेकडी पकडली पण येत होता मामा. दिसतंय का तुम्हाला नाग? अरे ऊपर आ गई ओए पुढे ऊपर आ गई. दिसतंय का मित्रांनो तुम्हाला हे नाग दिसतंय का? दिसतंय का बोट किती वाजले? रात्रीचे 12 वाजलेत आणि या ठिकाणी आम्ही आता खेकडे 12 वाजले? मग अहो बाबू आज आपल्या बरोबर गौरव मेमाने खूप मोठी साथ दिली आहे. गौरव मेमाने जर नसते तर आज आपण एवढे खेकडे पकडू शकलो नसतो. गौरव मेमाने तू आता टोलर खिंडीमध्ये काम करतो का? टोलर खिंडीमध्ये काय संरक्षक म्हणून रक्षक म्हणून असं आहे का? मस्त. किती रे सुट्टीला आतापर्यंत? रेस्क्यू आता तरी मोजले नाही पण झाले असतील 8-10. हो ना? काय वाटतं की वेगळंच फिलिंग असतं ना कोणाला सांगतो बाहेर काय झालं. वा. आणि भारीच काम आहे तुम्हाला टोलर खिंडी कधी मुक्काम पण करावं लागतं ना. हो ना चांगलं. ठिकाणी खेकड्यांचा आता तुरडा झालेला आहे म्हणजे फोडून झालेली आहेत. आता आखी रात्र जागवायची. आता मसाल्याची तयारी करूया. आता मसाल्याची तयारी करूया. मला काय शिजून घ्यायची का? उमून घ्यायचे. उमून शिजून उकडून घ्यायचे का? बरं. आता एक सगळे खेकडे या पातेल्यात टाकलेले आहेत. आता याला उमून घेऊ किंवा शिजून घेऊ. आता मग खेकडे आणि इकडं तिकडं शिजायला ठेवू का? आता इकडं तेल टाकूया. एकच वाटी काय कापतोय? खोबरं कापतोय का? काळा मसाला काळा मसाला काळा मसाला काळा मस्त काय कांदा टाकलाय परतायला. आता कांदा फ्राय होत पर्यंत आपण थोडं थांबूया. 1 2 3 4 5 6 6 बाजूला आलाय. खेकडं बनतंय तिकडं पण पाठीमाग बघायला किती लोक आहेत. अरे भेटणार रे भेटणार रे. तिकडे जाऊन बसलं तरी चाललं. बाबा काय करतोय? काय नाही सकाळची तयारी पोह्यांची. उद्या किती 100-150 लोक आहेत वाटतं. हा परत 50 वाढली. हो 100 ते 150 झाले. आता रात्री 1 वाजले. पहिले 30 होते. 30 नंतर परत 80 झाले. 80 नंतर 100 झाले. आता 150 झाले. वैद गणेश शेठ कडक झाला. दाना पावडर अजून काय मिरची पावडर थोडी जास्त घेतली. डबल मीठ व्हायचं. कमी मसाल्यांमध्ये आता मसाला तयार होतोय. मेन खेकडा पाहिजे.
चेअरमन काय करताय इथे? काय चाललंय तुमचं? अखेर खेकडे तव्यामध्ये पडलेत. आता 2 मिनिट एकदम फ्राय झालेला आहे. ऑलरेडी त्याला शिजवून घेतात, त्याच्यामुळे काय त्याला जास्त तव्यावर काही हे करायची गरज नाही. चला, अखेर खेकडा फ्राय या ठिकाणी आलेले आहेत. मस्त त्याला असा वाफा सुटलेला आहे आणि याच्याबरोबर मिरची पण आहे. पण ना त्याविषयी गणेश भाऊ एक नंबर झाले. सेम टेस्ट. वाळून भाऊ काय म्हणताय? खेकडे खायचा काय असा आनंद आहे काय? एक नंबर आहे. वा वा. जगदीश भाऊ काय सांगाल? हे बघा, जगदीश मला भाऊ माहिती बोला की. भारी पण गणेश भाऊ. धन्यवाद गणेश भाऊ. वाळून भाऊ करा सुरुवात मस्त पैकी. मारुती मामा या लवकर. बाळा या. 2 मिनिटं संपवतं. चला, आता अशा पद्धतीने खेकडा फ्राय झालेला आहे. या ठिकाणी जास्त वेळ दौडत नाही, कारण मी जर बोलत राहिलो ना मला खेकडे भेटणार नाही खायला. हां हो. आणि या ठिकाणी गौरव मेमणी सुद्धा आलेले खेकडा खायला. हा पकडायला होती आणि खायला पण आहे. आता त्याच्या 2 नांग्या फोडून झाल्यात, माझी एक पण नाही झाली. आता व्हिडिओ थांबवतोय. आता एकंदरीत हा खेकडा फ्रायचा जो व्हिडिओ, खेकडे पकडायचा आणि खायचा आणि तयार करून खायचा. या ठिकाणी गणेश शेट्टींनी चांगले मासे एकदम कडक फ्राय बनवले. तर आता इकडं फोडाफोडी चालू झालेली. मला काय बोलावं तेच कळत नाहीये. त्याच्यामुळं मी आता एकंदरीत काय करतो, आता मी व्हिडिओ इथं एंड करतो. व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ अशाच पाहत जा. अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहू. धन्यवाद. बाय बाय. नाही ना बाय बाय. तुमचे 4-5 नागे झालं, मला एक तरी गाव द्या. चला. चला, रात्री डॉक्टर साहेब निरोप घेतो. परत भेटूया लवकरच. आणि या ठिकाणी गणेश फुलसुंदर रात्री या ठिकाणी खेकडे, परत प्रॉन्स, झिंगा आणि चिकन अशा विविध 3 प्रकारचा आदिवासी खास मेनूचा आपण फूडचा आनंद घेतला. पण भयानक इथला जो वातावरण आहे इथलं पावसाचं ते खूप भारी होतं आणि भयानक पण होतं. त्याचबरोबर इथलं जेवण वगैरे करून आता आम्ही सकाळ झाली, 7:30 वाजलेत. आता आम्ही परतीच्या मार्गाला आहे. तर चला निघूया. डॉक्टर साहेबांचं काय म्हणणं का? डॉक्टरांचं घेऊन ना म्हणणं परत घ्या. काय म्हणतं डॉक्टर साहेब? काय रात्री कसं काय अनुभव? तुम्हा सगळ्यांचं जे ह्या परिसरावर असलेलं प्रेम, गेले 12-15 वर्षाचे तुम्ही घेतलेले कष्ट ह्या गावासाठी, ह्या गावकऱ्यांसाठी, ते खरोखर अभिनंदनीय आणि अतुलनीय आहेत. असेच प्रेमाचे संबंध जपा आयुष्याच्या अंतापर्यंत, हीच माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती. संकेत हॉटेल बद्दल काय सांगा? संकेत हॉटेल खिरेश्वर, मारुती मेमाने यांच्याबद्दल. संकेत हॉटेल बद्दल सांगायचं झालं तर हॉटेल म्हणूच शकत नाही. आपण आपल्या राहत्या घरातून दुसऱ्या राहत्या घरात आल्यासारखं जे सुख अनुभवता येतं घरच्या सारखं. म्हणजे असं आपण जेव्हा रिसोर्टला वगैरे जातो तर तो जो प्रकार आहे तिथे प्रेम नसतं. इथे प्रेमाने सुद्धा पोट भरण्या इतकं प्रेम हे आपल्याला देतात. त्याच्याबद्दल त्यांचे खरोखर धन्यवाद. आणि मारुती मेमाने आज मुक्तीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांचे खूप सारे चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला ते मदत करण्याची जबाबदारी घेतात. त्याबद्दलही त्यांचे खूप खूप धन्यवाद. रात्री रेस्क्यू मध्ये त्यांनी खूप मोठा पुढाकार घेतला. ही लहान मुलंच म्हणायला लागतील. त्यातल्या त्यात 3 मुली आणि 4 मुलं नवखे बिचारे भिवंडीतून आलेले, वरती जाऊन अडकले. त्यांचा जीवाची काय घालमेल झाली असेल ह्या सगळ्या प्रकारामध्ये मारुती नाना असतील, तुम्ही स्वतः असाल, गणेश बाबा असतील, यांनी आपला बाबा असेल,
5-6 लोकांनी अगदी वरती मध्यावरती जाऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या लोकांना खाली घेऊन आले, त्यांना चहा पाणी केलं आणि सुखरूप घरी जाण्याकरता शुभेच्छा दिल्या. याच्या एवढं महत्वाचं काम मला नाही आवडत काय असू शकत. बरोबर, म्हणजे हात धुवून निघालो, मामा तर स्वयंपाक अर्धवट सोडून निघाले होते, जेवताना उठून गेले. पण भारी वाटलं. छान, चला खूप छान. भेटू पुन्हा एकदा. नमस्कार. चला आता परतीच्या प्रवासाला खूप सुखदायी आणि आता वातावरण तयार व्हायला लागले पावसाचं. चला गणेश भाऊ निघूया. चला बाळा, मारुती मामा धन्यवाद. आता आपले ग्रुप चालू होणार आहेत, त्याच्यामुळे तयार राहा आणि पुढच्या शनिवार रविवार आपण आड्रेचे व्हिडिओ तुमच्यासाठी तुम्हाला परत भेटतोय. हां चला धन्यवाद.